प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पुन्हा एकदा देवाच्या जिवंत वचनामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. प्रियांनो, परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. हालेलुया. आणि म्हणून आज देवाच्या वचनातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरा तिमोथी याचं पुस्तक 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रियांनो, या वचनांमध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटच्या दिवसामध्ये संकटाचे समय येतील. आणि प्रियांनो, हे सत्य आहे की शेवटल्या दिवसामध्ये संकटाचे समय येतील. परंतु हे संकटाचे समय का येतील हे आम्हाला समजून घेणं जरुरी आहे. तर या ठिकाणी आपण देवाच्या वचनातून पाहूया की संकटाचे समय हे का येतील. आणि हे जाण की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. कारण या ठिकाणी कारण लिहिलेलं आहे. संकटाचे समय येतील, परंतु येण्याचं कारण काय आहे या ठिकाणी हे कारण लिहिलं गेलेलं आहे. कारण माणसे स्वार्थ बुद्धी, धन लोभी, बढाई खोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दयी, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. हालेलुया. या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे प्रियांनो की शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. पण का येतील? तर आम्ही या ठिकाणी या वचनात आम्ही पाहिलं आणि ज्या कारणांमुळे शेवटल्या दिवसामध्ये संकट येतील त्या सर्व गोष्टी या वचनात आम्ही पाहिल्या. हालेलुया. प्रियांनो, या पृथ्वीवरती आज कसे दिवस आलेले आहेत हे आम्हा प्रत्येकाला माहिती आहे. आणि या पृथ्वीवरती हे जे दिवस आज आलेले आहेत हे का आलेले आहेत? कारण या वचनात लिहिल्याप्रमाणे आज मनुष्य बनलेला आहे. हालेलुया. मनुष्याचं वागणं बदललेलं आहे. मनुष्याचं बोलणं बदललेलं आहे. मनुष्याचा स्वभाव बदललेला आहे. आणि या सर्व कारणांमुळे आज संकट वाढत चाललेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, बायबलमध्ये देवाच्या वचनात हे लिहिलेलं वचन सत्य आहे की शेवटल्या दिवसामध्ये संकटाचे समय
येतील, परंतु या संकटातून कोण सोडवला जाईल? तर प्रियांनो, या देवाच्या वचनात प्रियांनो ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत, या सर्व गोष्टीपासून जो मनुष्य दूर राहील तो मनुष्य या संकटातून सोडवला जाईल. आणि म्हणून आज आम्हाला आमच्या जीवनाची पारख केली पाहिजे की या वचनात लिहिलेल्या काही गोष्टी माझ्या जीवनात आहेत का, आणि जर असतील तर आम्हाला पश्चाताप केला पाहिजे आणि या गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला दूर केल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा संकटाचे दिवस या पृथ्वीवरती येतील त्यावेळेला त्या संकटात देव आम्हाला सोडवेल.